रामचंद्र भगवान की जय। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय। काल आपण बघितलं होतं की मिथिलेहून चारी सुनांना घेऊन दशरथ राजा अयोध्येकडे यायला निघाले आणि अयोध्येला येताना वाटेत दशरथ राजाला अपशकुन वाटू लागले। दशरथ राजा भयभीत झाला, कारण परत त्यांच्या मनात ती शंका आली की पुत्र शोकाने मरशील। दशरथ राजा अतिशय भयभीत झाला। तेव्हा त्यांनी वशिष्ठांना विचारलं की मला हे असे अपशकुन का घडतायत। तेव्हा दशरथ म्हणतात की हे अपशकुन सगळे पश्चिमेकडून येत आहेत आणि आपण पूर्वेकडे निघालोय, त्यामुळे या अपशकुनांचा आपल्याला कोणताही अपाय नाही आहे। धुळीचे लोट दिसतात आणि त्यावेळी भगवान परशुराम श्रीरामाच्या समोर येतात क्रोधावस्थेमध्ये। पण परशुराम जेव्हा प्रभू रामचंद्रांची त्यांची दृष्टादृष्ट होते, दोघांची चर्चा होते, त्यावेळी परशुरामांचा क्रोध शांत होतो आणि परशुराम आपल्या जवळचं विष्णूंनी दिलेलं धनुष्य प्रभू रामचंद्राला देतात आणि म्हणतात की हे धनुर्धरा, तूच खरा विष्णूचा अवतार आहेस, कारण त्याशिवाय हे शिवधनुष्य उचलायची क्षमता दुसऱ्या कोणामध्ये नाही, म्हणून तुला भेट म्हणून मी हे विष्णूचं धनुष्य देतोय। प्रभू रामचंद्रांनी ते स्वीकारलं, पण आपल्या जवळ ठेवलं नाही। परशुरामांना आनंद झाला, ते तप करण्यासाठी निघून गेले। तेव्हा त्यांनी वरुणाला आवाहन केलं, कारण प्रभू श्रीराम म्हणाले की यानंतर जो काही राक्षसांचा संहार होणार आहे तो या विष्णू धनुष्यामुळे झाला, असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये पसरायला नको, म्हणून हे विष्णू धनुष्य मी वरुणाला देणार आहे। आणि अत्यंत विनम्रपणे त्यांनी आपलं ते धनुष्य वरुणाला दिलं। अयोध्येत आल्यानंतर सगळीकडे जय जयकार होता आणि ह्या चारी लक्ष्म्या घरी आल्यात। लक्ष्मी पूजनाचा थाट तिथं मांडलाय। त्या लक्ष्मी पूजनासाठी गावातल्या सगळ्या महिलांना आमंत्रण दिलंय, सगळ्या पुरुषांना आमंत्रण दिलंय। सगळेजणांनी त्या मंडपामध्ये, राजमंडपामध्ये दाटी केली आहे। 4 चौरंग मांडलेत। गुरु वशिष्ठ आपल्या शिष्यांसह राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न त्यांना सपत्नीक त्यांनी बसवलंय। श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला याही आपापल्या पतीच्या शेजारी बसल्यात आणि लक्ष्मी पूजनाचा थाट सुरू आहे। लक्ष्मी पूजन करताना पहिल्यांदा गणपती पूजन करून नंतर सर्व देवतांना आवाहन केले की हा जो माझा सोहळा आहे
हा तुमच्या कृपेनं निर्विघ्न पार पडलाय, आमच्या घरातला विवाह सोहळा. आता उद्या आमच्याकडे उद्या यज्ञ होणार आहे आणि त्यानंतर माझी 4ही मुलं संसाराला सुरुवात करणार आहेत. त्यामुळं सर्व देवतांना तिथं तृप्त केलंय आणि लक्ष्मीला आवाहन केलंय. कारण ह्या 4 जणी घरात ज्या सुना आल्यात त्या लक्ष्मीच्या रूपानं आल्यात आणि म्हणून लक्ष्मीपूजनाचा थाट आहे. लक्ष्मीपूजन व्यवस्थित पार पडलंय आणि ज्या शेजारच्या गावातल्या आणि अन्य राज्यातल्या ज्या महिला पुरुष आले होते त्यांचा यथोचित सन्मान केलाय. त्यानंतर सगळे आपापल्या घरी गेलेत. दुसऱ्या दिवशी परत छान असा चौक मांडलाय आणि त्या चौकामध्ये त्या 4ही जोडप्यांना चौकनाळ घालण्यात आलंय. ही आपली संस्कृती आणि संस्कार आहेत. त्याला 7 धागे गुंडाळले जातात त्या चौकाला. आता चौक नाणाची पद्धत बंद पडली, एखाद्या वेळेस इथं असेल असली तर. आता आमच्या शहरात तरी चौक नाण आम्हाला सिनेमातच बघावं लागतं. चौक नाण घालताना की तो जो आनंद आहे तो आनंद नवदाम्पत्य कशा प्रकारे घेतं, कशी लज्जित अवस्था त्यांच्या चेहऱ्यावर असते, त्यांच्यातला भिडस्तपणा निघून जावा आणि संसारात ते एकरूप होऊन राहावेत यासाठीच ही चौकनाळाची पद्धत आहे. राण्या आपल्या सुनांचं कौतुक करतायत, निरनिराळी पक्वान्न केली आहेत आणि राण्या आग्रह करतायत की तुम्ही आपापल्या पतिराजांना घास भरवा. रामाला पण सांगतायत, लक्ष्मणाला पण सांगतायत तुम्ही तुमच्या अर्धांगिनींना घास भरवा. आता पत्नी आणि अर्धांगिनी ह्यात फरक आहे का अशी शंका आपल्या मनामध्ये येते. अर्धांगिनी स्त्रीला का म्हटलंय? कारण जे पुरुषाचं कर्म असतं, जे तपफळ असतं किंवा जे पुण्यफळ असतं त्यातलं अर्ध आपोआपच त्या पत्नीला मिळत असतं, म्हणून तिला अर्धांगिनी म्हटलंय. पण पतीच्या पापामध्ये पत्नीचा वाटा नसतो, फक्त पुण्यामध्येच पत्नीचा वाटा असतो. पण जे तप किंवा जे आचरण, जे पातिव्रत्य स्त्री करते त्याचा मात्र पुण्यला पुरुषाला होत नाही. तो स्त्रीकडेच राहतो. म्हणून स्त्री पुरुषांपेक्षा जास्त सत्वशील आहे असं म्हटलं जातं. राजा राणी आनंदात आहेत. असे 5-6 महिने गेले. त्यावेळी कैकेयीचा भाऊ कैकेय सुद्धा त्या लग्नासाठी, त्या उत्सवासाठी हजर असतो आणि तो म्हणतो, ताई आपल्या आई वडिलांना सुद्धा नातसुनेचं नातवंडाचं तोंड बघायची फार इच्छा आहे. कितीतरी दिवस ते आपल्याकडे आले नाहीत, तर तेव्हा तू त्यांना पाठव. एकदा का ते राज्यकारभारात गुरफटले की त्यांना परत राज्य सोडून बाहेर जाणं शक्य होणार नाही. मामा आहे तो शेवटी. मामाला भाच्यांचं प्रेम असतंच. आईपेक्षा जवळचा तो मामा, म्हणून 2 वेळा मामा असं म्हटलं जातं. आणि मामाचं सुद्धा भाच्यावर तितकंच प्रेम असतं. या नात्याला साक्ष देताना असं म्हणतात की कमळामध्ये भुंगा रात्रभर राहतो, इतका तो टणक लाकडाला पोकरणारा भुंगा त्या नाजूक कमळांच्या पाकळ्या कुरतडू शकत नाही, इच्छाच त्याला होत नाही. तसं आपल्या प्रियवत मामाच्या सहवासात राहताना कितीही दुष्ट प्रवृत्तीचा भाचा असला तरी त्याला मामाचा अपेक्षाभंग करायची इच्छा होत नाही. म्हणून मामाचं नातं या सगळ्या नात्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलंय. तो मामा विनंती करतोय आपल्या मेव्हण्यांना की या दोघही भाच्यांना मी घेऊन जातो,
त्यानं आग्रह केला होता मी चारीही भाच्यांना घेऊन जातो. पण दशरथाला रामाचा वियोग नको होता. तो आपल्या डोळ्यासमोरच राहावा असं रामाची इच्छा होती. म्हणून भरत आणि शत्रुघ्न या दोन्हींना सपत्नीक घेऊन मांडवी आणि श्रुतकीर्ती, भरत आणि शत्रुघ्न हे चौघही रथात बसून मामाकडे गेले. मामाकडे गेल्यानंतर तिकडं त्यांचा आनंदोत्सव सुरू असतो. आणि इकडं मात्र दशरथ राजाला कधी एकदा आपल्या पुत्रांच्या हाती मी राज्यकारभार सोपवतोय आणि मी तपश्चर्या करण्यासाठी मोकळा होतोय, अशी दशरथ राजाच्या मनाची अवस्था झालेली असते. तो आपल्या मनातलं गुरु वशिष्ठांना बोलून दाखवतो. कारण ते त्यांचे कुलाचे त्यांच्या पुरोहित असतात, कुलपुरोहित असतात. कुलपुरोहितांना तो बोलून दाखवतो की माझी अशी इच्छा आहे की लवकरच हे माझं राज्य रामाला समर्पित करावं, रामाला राजा बनवावं, त्याला राज्याभिषेक करावा आणि मी तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून जावं. कारण जन्मापासून मरेपर्यंतचे जे आश्रम आहेत, बालाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, ब्रह्मचार्य आश्रमामध्ये फक्त विद्या ग्रहण करायची हेच त्यांचं कर्तव्य आहे. त्या स्थितीत असलेल्या लोकांनी फक्त शिक्षण घ्यायचं आहे आणि निपुण व्हायचं आहे. म्हणून ब्रह्मचार्याश्रम श्रेष्ठ आहे. पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ हा गृहस्थाश्रम आहे. कारण गृहस्थाश्रमामध्ये आपण दान देऊ शकतो. गृहस्थाश्रमामध्ये आपण आपल्याला हवे ते सुखाची अभिलाषा करू शकतो आणि त्याचा उपभोग सुद्धा घेऊ शकतो. पण वानप्रस्थाश्रमात जेव्हा आपण जातो तेव्हा फक्त आपल्याला नामस्मरण करायचं असतं. आणि याच्याही पुढं जेव्हा आपल्याला संन्यास आश्रम स्वीकारायचा आहे तेव्हा हातात झोळीच घ्यावी लागते. कुणी वाढलं तर खायचं. संन्याशी अग्नीला सुद्धा स्पर्श करत नाहीत. एकच वस्त्र जवळ बाळगायचं, कसलाही संचय करायचा नाही. त्यामुळं संन्यास आश्रम अतिशय अवघड आहे. त्यापेक्षा वानप्रस्थाश्रम सोपा आहे. त्यामुळं दशरथ राजा म्हणतोय मी वानप्रस्थाश्रम घेईन आणि तपश्चर्या करीन. पण त्याच वेळी देवलोकामध्ये मात्र कुजबूज सुरू झाली. राम जर संसारातच रममाण झाला तर दुष्टांचं निर्दालन कोण करणार? प्रत्येक जण स्वार्थी आहे, लक्षात ठेवा. देव सुद्धा आपला स्वार्थ साधताय तिथं. कारण ते पुन्हा पुन्हा भगवान विष्णूला आठवण करून देत आहेत की तुम्ही म्हणाला होतात की दशरथाच्या पोटी राम म्हणून मी अवतार घेईन आणि पृथ्वीवरच्या दुष्टांचं निर्दालन करेन. मग हा जर राम संसारात गुरफटत गेला तर तो दुष्ट निर्दालन कसं करणार? तो घराच्या बाहेर कसं पडणार? कारण राम हा सर्वश्रेष्ठ योद्धा आहे. त्याच्याशी सहजासहजी युद्ध करायला समोर कोण येणार नाही. यानंच आक्रमण करून जर तो गेला तरच दुष्ट शक्ती निर्दालन होणार आहे. रोजची जर गोष्ट बघतायत रामाची, स्वर्गातून देव शिवधनुष्य मोडलं, कीर्ती झाली, सौराष्ट्रामध्ये वाहवा झाली, रामाच्या नावाचा जय जयकार झाला. आज त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिलाषा नाही. पण उद्या जर या मोह मायेनं त्याला गुरफटून टाकलं तर तो सीतेला सोडून बाहेर जाणार नाही, राजवैभव सोडून बाहेर जाणार नाही. आणि दशरथ तर इतका पुत्रासाठी तडपडतोय, तो एक क्षणही पुत्राला आपल्यापासून बाजूला जाऊन देणार नाही. आणि जोपर्यंत राम त्याच्या सानिध्यात आहे
तोपर्यंत दशरथाला सुद्धा मोक्षाचा मार्ग सापडणार नाही. कारण जिथं धर्म आहे त्या ठिकाणी यमाची येण्याची धाडसच नाही. म्हणजे जोपर्यंत तो रामाच्या सानिध्यात आहे दशरथ राजा, तोपर्यंत त्याला मोक्ष नाही. आणि मोक्ष नाही कारण श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेला श्राप हा खोटा कधीच ठरणार नाही. त्यामुळं आपल्यालाच काहीतरी किमया केली पाहिजे. अप्सरांना पाठवूया का आपण? पण राम हा एक पत्नी एक वचनी आहे. त्यामुळं कितीही सुंदर अप्सरा पाठवल्या तरी तो मोहित होणार नाही. प्रलोभन तर सगळी त्याच्याकडे आहेत. कारण इंद्रानं आपल्या नगरीसारखी नगरी दशरथाला वसवून दिली होती. मग त्याच्याकडे तर सगळंच आहे, आपण त्यांना कशाचा लोभ द्यायचा? त्यावेळी मनात येतं ब्रह्मदेवांच्या की आता आपण विकल्पाला अयोध्येत पाठवलं पाहिजे. आपण सुद्धा लक्षात घ्या, एखादी गोष्ट कुजबुजायचा प्रयत्न केला, वाईट असलेली गोष्ट जर आपण 4-2 लोकात कुजबुजलो तर ती सहज 400 माणसात होते. कारण तो मनात होणारा विकल्प आहे. माझ्या मुलाला 90% मार्क पडले याची कुजबूज सहजासहजी होत नाही, कारण आपण ते मोठ्या शब्दात सांगतो. पण एखाद्याबद्दल जर काही बोलायचं असेल तर आपण हळूच बोलतो आणि त्यावेळेला सगळेजण कान टोकारतात आणि ते दोघात बोललेलं 2000 लोकांपर्यंत सुद्धा पोहोचतं. त्याला विकल्प म्हणतात. तसं विकल्पाला आता आपण अयोध्येमध्ये पाठवलं पाहिजे. मग आता विकल्पाला जाऊन तिथं काय करायचं? तर अयोध्येमध्ये सगळे साधक आहेत. कारण अयोध्या नगरीला वरदान आहे की इथं सगळे असणारे पुण्यात्मे जन्माला आलेत. कारण जो देवांच्या सहवासात राहतो तो कधीही पुण्यात्माच राहतो. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊली असू दे, तुकाराम महाराज असू दे, यांनी संत सहवासाचं वर्णन केलंय. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात की सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन. सद्गुरु सारिखा असता पाठीराखा सुद्धा त्यांचा अभंग आहे. आणि सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन हा सुद्धा माऊलींचा अभंग आहे. कारण जो सद्गुरु म्हणजे परमात्मा परमेश्वर असाच त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यासारखा सोयरा कोणीच नसतो. म्हणून अक्कलकोट स्वामींना प्रार्थना करताना सुद्धा म्हणतात, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा लावू. आपल्या मनीची जे अवस्था आहे ती कुणाला सांगायची? कारण आनंद सगळ्यांना सांगू शकतो. दुःख सांगायला हक्काचं ठिकाण पाहिजे. म्हणून ते सद्गुरू आहेत. याच्याही पुढे जाऊन सद्गुरूंना आपण दगडाची जरी उपमा दिली तरी चालतंय. कारण का, जे काही यश मिळतं ते माझ्या प्रयत्नामुळे मिळतं. पण अपयशाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून सद्गुरूंचा वापर करा. कारण अश्माभव का, तर त्या निमित्तानं तरी सद्गुरूंचं नाव तुमच्या तोंडात येईल, नाम तुमच्या तोंडात येईल. कारण गोंदवलेकर महाराज म्हणतात, राजाधिकार येवो किंवा जाओ समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. आपल्याला जर समाधानात राहायचं असेल तर त्याचं नाव आपल्या समोर असलं पाहिजे. नाव नसलं तरी स्मरण तरी असलं पाहिजे. टेंबे स्वामींनी सुद्धा दत्त महाराजांचा बद्दल स्तुती करताना असं म्हटलंय,
ओम नमो श्री दत्तात्रेयाय स्मरण मात्र संतुष्टाय. आपण फक्त स्मरण जरी केलं दत्तगुरूंचं, सद्गुरूंचं, तरी ते संतुष्ट होतात. म्हणून सद्गुरु स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे. मग अशा ठिकाणी सगळेजण राहत आहेत. मग आता विकल्पानं कुठं जायचं हा प्रश्न देवतांच्या मनामध्ये आला. तेव्हा त्यांनी मंथराला शोधलं. कारण मंथरा ही थोडीशी कमी साधना असलेली असते. कारण मंथरा एकदा केळसुणीनं, चाळू त्यानं म्हणूया, अंगण झाडत असते. आणि त्यावेळी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न तिथे असतात. आणि तेव्हा रामाच्या अंगावर ती कचरा टाकते जाणून बुजून. कारण ही सगळी देवकरणी आहे. कुठलीही गोष्ट करतो म्हणून केली जात नाही. आणि त्यावेळी राम म्हणतात की तू कुब्जा होशील, तू विकल्पाची दासी होशील. आणि तो शब्द देवतांना माहीत असतो. आणि त्याचा वापर करायचा आणि मंथरेला एकांतात गाठून विकल्पाची जोडी लावून द्यायची. त्यानुसार विकल्प येतो. पण त्या कल्पतरू तळवटावर म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यामध्ये काही काळ त्या मंथरेनं सुद्धा घालवलेला असतो. त्यामुळे ती काही पापी नसते. मंथरेचा जर आपण इतिहास बघायचा झाला तर मंथरा सुद्धा अप्सरा आहे. आणि ती शापामुळं तिची दासी झाली आहे. तीच कुब्जा म्हणून कृष्णावतारात आली आहे. तिनं कृष्णाची तेव्हा सेवा केली आहे. आणि कृष्णानं तिला हनुवटी दाबून सुंदर रूप दिले. याचं भागवतामध्ये दशम स्कंधात वर्णन आहे. कुठलीही गोष्ट भगवंताची आता आपण काय पुराव्याशिवाय नाही, प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे. याचं वर्णन आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये आहे. मग मंथरा रोज काय करत असते की फुलं आणायचं काम करत असते. आणि फुलं आणायला ती बागेत जाते. पण तिला एक सवय असते की जेव्हा ती फुलं आणायसाठी जात असते तेव्हा ती श्रीसूक्त म्हणत फुलं काढत असते. आणि एक दिवशी काय होतं, ती काठी तिची पडते खाली आणि तिचा तो श्वास त्या ठिकाणी थांबतो आणि ती काठी उचलते. आणि आपण कुठपर्यंत श्रीसूक्त म्हटलंय हे ती विसरून जाते. आणि त्याच वेळी विकल्प तिला गाठतो. कारण जेव्हा सातत्य संपतं तेव्हा आपल्याला दुष्ट प्रवृत्तींची शक्ती आपल्यामध्ये कार्यान्वित होतात. म्हणून आपले समर्थ रामदास स्वामी म्हणतात की उपासनेला दृढ चालवावे. जी आपली ठराविक वेळ आहे नामस्मरणाची त्यावेळी भगवंत आपली वाट बघत असतो. कारण तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतायत, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. जेव्हा आपण त्याच्या नामस्मरणात असतो तेव्हा तो आपल्यावर ओतप्रोत प्रेमाचा वर्षाव करत असतो. आणि आपली जेव्हा ते खंडित होतं तेव्हा दुष्ट प्रवृत्ती त्या ठिकाणी जागृत होतात. म्हणजे मंथरा दुष्ट होती असं आपण म्हणू शकत नाही. ही केलेली किमया आहे भगवंतानी. कारण का रामाकडून पुढची सगळे कार्य करून घ्यायचे आहेत. मग मंथरेच्या मनात विकल्प शिरला आणि
विकल्पानं दोन गोष्टींची तिच्या मनामध्ये कुजबूज करायला सुरुवात केली की तू कैकेयीला जाऊन सांग, जर राम राजा झाला तर राजमाता कोण होणार आहे? कौसल्या होणार आहे. तुझ्या पुत्राचा काय अधिकार असणार आहे? तुझा पुत्र फार फार तर मंत्री होईल, प्रधान होईल, पण राजा असणार नाही. त्यामुळं तुला राजमातेचा दर्जा मिळणार नाही. दशरथाची तू लाडकी आहेस, पण दशरथानंतर राम राजा झाला की रामाची तू लाडकी आई असणार नाहीस. काही सल्ला मतलच करायची असेल तर तो कौशल्य बरोबरच करणार, कारण ती त्याची आई आहे आणि तू त्याची मानलेली आई आहेस, सावत्र आई आहेस. हा सावत्रपणा मनाला खाऊन टाकतो, कारण पुत्रप्रेमानं सगळेच आपण आंधळे होतो. तशी अवस्था आता कैकेयीच्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. हा विकल्प तिच्या मनात दृढ झाला, कुजबूज तिच्या मनात गेली. राम जर राजा झाला तर कैकेयीला काही अधिकार राहणार नाही. आता वशिष्ठांनी तरी सांगितलंय की लगेचच राज्याभिषेकाचा मुहूर्त आहे आणि त्यावेळी रामाचा राज्याभिषेक करायला हवा. सूर्योदयाचा मुहूर्त असतो कुठल्याही गोष्टीला. त्याप्रमाणे राजभवनामध्ये सगळी तयारी चालू आहे. अहो, कैकेयी सुद्धा त्या समारंभासाठी तयारीला लागली आहे. तोपर्यंत तिच्या मनामध्ये कुठलाही द्वैत भाव नव्हता. अतिशय आनंदानं सगळ्या तयाऱ्या करतायत. राज्याभिषेकाच्या वेळी रामानं कुठली वस्त्र घालावीत, कुठले गळ्यात हार घालावेत, त्याच्या किरीटावर किती माणिक असावेत, किती पाचू असावेत, याचा विचार आई करतायत तिघीजणी मिळून. सीतेला कसं सजवायचं, तिच्या भाळी कसली जाळी लावायची, मोत्याची लावायची, माणकांची लावायची का हिऱ्याची लावायची, कारण ती सुंदरच आहे, तिला सगळंच चांगलं दिसेल. पण त्या दिवसाचं नक्षत्र कुठलं आहे, त्या नक्षत्रानुसार आपण तिला दागिन्यांनी म्हणूया, त्या रत्नानं म्हणूया. इतक्या आनंदात ह्या तिघी राण्या आहेत, कारण त्यांच्या मनामध्ये कुठलाच भाव नाही. आणि ती मंथरा फुलं घेऊन येते आणि तिचा तो पाठ तिथंच संपतो. तिला स्मरणच राहत नाही की आपण सुक्त म्हणत होतो. विकल्प मनात आला की आपली उपासना खंडित होते. आपल्याकडून परत कसलीही उपासना होत नाही. आणि ती तरातरा आली. तिनं 2 फुलं तोडलीत का 4 फुलं तोडलीत काही लक्षात नाही. देवघरात जायच्या ऐवजी ती सरळ महालात गेली कैकेयीच्या. कैकेयी अतिशय आनंदानं बसली आहे. तिनं सगळ्या रत्नांच्या पेट्या उघडून ठेवल्यात, कारण आपलं जे आहे ते आपल्या सुनांचं आहे हा भाव तिच्या मनात होता. आणि आपण कुणाला काय काय दागिने घालायला द्यायचे. जरी सुना नखशिकांत मडलेल्या होत्या तरी माझा एखादा दागिना माझ्या सुनेनं घालावा अशी प्रत्येक सासूची इच्छा असते. त्याच अपेक्षेनं त्या तिथं तयारीला लागल्या. तेव्हा मंथरा तरातरा येते आणि तिला सांगते, जनाची नाही मनाची तरी तू मनात खंत वाळ. कुठल्या आनंदानं तू नाचतीयस. अगं, राम राजा होणार आहे, भरत नाही होणार. आणि दशरथ राजानं हे कपट केले की यावेळी भरत आणि शत्रुघ्नाला त्याच्या आजोळी पाठवले आणि तोच मुहूर्त का साधलाय राज्याभिषेकासाठी. त्यांना निरोप पाठवून बोलवावं अशी सुद्धा दशरथाची इच्छा नाहीये का? तो त्यांची मुलं नाहीत का? फक्त रामच त्याचा मुलगा आहे का? अगं कैकेयी, तू अंधत्वानं डोळे बंद केलेस. मातृत्वामुळे तुझी नजर गेली आहे.
जरा डोळे उघडून विचार कर. उद्या जर रामाला राज्याभिषेक झाला तर तुला काळ पुत्र विचारणार नाही, तुझी किंमत शून्य होईल. तेव्हा सुद्धा कैकेयी म्हणते, मंथरे तू चालती हो इथून. तुझ्यासारखा दुष्ट विचार करणं पाप आहे. माझा राम असं कधीच माझ्याशी वागणार नाही. तरी सुद्धा विकल्प आपली पायरी सोडत नाही. तो पुन्हा पुन्हा कैकेयीच्या मनामध्ये, मंथरेच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा सांगतो की तू पुन्हा सांग तिला, पुन्हा सांग तिला. एखादी गोष्ट 3, 4, 5 वेळा सांगितले की आपल्या ती मनात पटते. त्याप्रमाणे त्या कैकेयीला सुद्धा वाटतं की नाही, कारण कैकेयीची सुद्धा त्यावेळी उपासना खंडित होते. आणि ज्या ठिकाणी खंड पडतो ना, त्या ठिकाणी विकल्प आपली प्रक्रिया करायला सुरुवात करतो. काय झालं, काय झालं असं म्हणून शेवटी ती कैकेयी विचारते मंथरेला, अगं मला खरं काय ते सांग, तुला हे कुणी सांगितलं? ती म्हणते, मंथरा माझं तू ऐकून घेणार आहेस का? कारण मंथरा ही कैकेयीची लहानपणापासूनची दासी असते. तिनं आईसारखं कैकेयीला सांभाळलेलं असतं, म्हणून ती तिच्याशी आरेदुरे बोलत असते. ती म्हणती, तू मला आई म्हणतीयस, मी तुझं लहानपणापासून पालन पोषण केलंय, तर तुझ्या दुष्टाचा विचार मी करीन का? माझं एकदा ऐकून घे पूर्ण, आणि त्यानंतर तुला काय जे बोलायचं असेल ते मला बोल. तेव्हा मंथरा सांगते, ऐक मी काय सांगते ते. तुला युद्धाच्या वेळी दशरथ राजानं 2 वर दिलेत. कैकेयी ते सुद्धा विसरलेली असते. कुठले वर दिलेत, कुठलं युद्ध? कारण जो आपण उपकार केलेला असतो कोणावर तरी, तो विसरून जाणं हेच मोक्षाचं साधन आहे. तुकाराम महाराज तरी म्हणतात, मोक्ष रोज साधावा. म्हणजे आपण जे कर्तव्य कर्म करतोय, आज जे कुणाला अर्धी भाकरी खायला घातली आहे, ती संध्याकाळी स्मरण करून परमेश्वराला अर्पण करायचं, आणि दुसऱ्या दिवशी त्याचा परत नामोल्लेख सुद्धा करायचा नाही. म्हणजे हाच मोक्ष आहे. त्या मोक्षाच्या वाटेने जाणारी कैकेयी म्हणते की मला माहिती नाही मी कुठले वर मागितले होते, मला कुठला वर देणार होते राजे. तेव्हा सगळी हकीकत त्या ठिकाणी कैकेयी तिला सांगते. आणि तेव्हा मात्र कैकेयीच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो रामाविषयी, आणि ती म्हणते, मग काय मागू मी दशरथांकडं, कोणते वर मागू? ती म्हणते, रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य, हे 2 वर मागतो, म्हणजे आपल्या मनासारखं सगळं होईल. त्यावेळी कैकेयी तयार होते आणि ती तांडव करायला सुरुवात करते. तांडव म्हणजे घरातल्या वस्तू अस्ताव्यस्त फेकून देणं. कारण का आपल्याकडे कोणीतरी बघावं, आपल्याला कोणीतरी विचारावं तुला काय झालंय. तशी जशी आपल्या घरात अवस्था असते, आरडणं ओरडणं, त्या प्रकारे कैकेयी सगळे प्रकार करायला लागते. राजा दशरथ सुद्धा विचार करतो की आता आपण तो आधी कौसल्याला जाऊन भेटतो, सुमित्रेला भेटतो, उद्याच्या राज्याभिषेकाच्या तयारीचं वर्णन ऐकतो त्यांच्याकडनं, आणि आता कैकेयीकडे जायचं, तिच्या महाराज मुक्काम करायचा, आणि उद्या सकाळी रामाच्या राज्याभिषेकासाठी कैकेयीच्याच महालातून तयार होऊन बाहेर पडायचं. तेव्हा तो कैकेयीच्या महालात जातो दशरथ राजा. तेव्हा तिचा तो तांडव बघतो. ती जमिनीवर झोपलेली असते. तो विचारतो, प्रिय तू अशी का झोपली आहेस? कारण नुसत्या जमिनीवर स्त्रीनं झोपणं हे अशुभ लक्षण आहे. म्हणून स्त्रियांनी कधीही परमेश्वराला, सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करायचा नसतो, गुडघे टेकूनच नमस्कार करायचा असतो. त्यामुळे तुझं हे असं जमिनीवर झोपणं योग्य नाही. तू अशी का करतेयस? तर तेव्हा कैकेयी म्हणते, माझ्याकडे कशाला आला? जा, सवतीकडे जा, कौसल्याकडे जा, नाही तर सुमित्रेकडे जा.
माझ्याकडे तुम्ही कशासाठी आलात? काय काम आहे माझ्याकडे तुमचं? आता माझ्या मनासारखी एकही गोष्ट तुम्ही ऐकत नाही, मग तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलात? दशरथ राजा परोपरीनं तिला समजवायचा प्रयत्न करतो. तेव्हा ती म्हणते, माझी समजूत घालण्याऐवजी तुम्ही जे मला दानवांच्या बरोबर युद्ध करताना आपल्या रथाचा आस तुटला होता, त्यावेळी माझा हात रथाच्या चाकातून घालून तुम्ही हात पकडला, आपण युद्ध जिंकलात आणि त्यावेळी आपण मला 2 वर दिले होते, ते मला आत्ता या क्षणी द्या. तो आठवतो. दशरथ सुद्धा म्हणतो, हो मी वर द्यायला तयार आहे. तेव्हा ती वंशावळीची आठवण करून देते. तुम्ही कुठल्या वंशातले आहात? एकदा दिलेला वचन तुम्ही कधीही मोडणार नाही. याचकानं मागितलेली गोष्ट तुम्ही देणार नाही असं होणार नाही. त्यामुळे मी जे मागते ते तुम्ही मला द्या. तेव्हा तो म्हणतो, माग, तुला काय हवं ते, पण तयार राहा, उद्या रामाचा राज्याभिषेक आहे. तेव्हा कैकेयी म्हणते, उद्याचं उद्या बघू, आज तुम्ही मला वर द्या. रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा आणि भरताला राजा करा. तिथल्या तिथं गळून पडतो दशरथ राजा. काय अवस्था झाली असेल राजाची. तेव्हा तो पुन्हा म्हणतो, प्रिये, तुम्हाला दुसरं काहीही माग, पण रामाला वनवासात पाठवणं, मी भरताला हवं तर राज्य देतो. भरत माझाच मुलगा आहे, भरताला मी राज्य देतो, पण रामाला वनवासात पाठवू नकोस. कैकेयी जाणून असते की भरत सुद्धा रामाच्या राज्य सिंहासनावर बसणार नाही. जेव्हा राम नाही तेव्हाच तो बसू शकेल, हा तिच्या मनामध्ये शंका असते. म्हणून ती म्हणते, नाही, तुम्ही रामाला वनवासात पाठवा, तरच मी शांत होईन. दशरथ राजा मूर्छित येऊन पडतो, ग्लानीत येऊन पडतो. अशी ती रात्र निघून जाते. सकाळी सुमंत येतात, गुरु वशिष्ठ येतात. तेव्हा दशरथ राजे कैकेयीच्या महालात असतात आणि सुमंत विचारतात, महाराज, सर्व तयारी झालेली आहे, आपण येता ना? पण तो दशरथ राजाचा अवतार बघून, कारण दशरथ राजाचे केस विस्कटलेले असतात, शिरावर मुकुट नसतो, गळ्यातल्या माळा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत आणि डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत आहेत. डोळे लाल गुंद झाले दशरथ राजाचे, रडून रडून. आणि सुमंताला म्हणतात की नाही, आजच्या कार्यक्रमाबद्दल मी तुमच्याशी काही बोलू शकत नाही. वशिष्ठ मनोमन जाणतात की काय आहे, पण राम सुद्धा आता आपला राज्याभिषेकाच्या अगोदर आपल्या पिताश्रींना नमस्कार केला पाहिजे, आईला नमस्कार केला पाहिजे. म्हणून ते दशरथांच्या जवळ त्या महालात जातात कैकेयीच्या. रामाला आलेलं पाहून दशरथाला आणखी उचंबळून येतं. राम त्यांना नमस्कार करतो. तेव्हा, बाबा, तुम्ही असे का आहात? पिताश्री, आपण असे का बसलाय? आपल्याला काय होतंय? आपली तब्येत बरी नाही का? राजवैद्याला बोलवू का? तेव्हा कैकेयी म्हणते, त्यांना काही झालेलं नाही, फक्त त्यांच्या जे मनात आहे ते तुला ते बोलून दाखवू शकत नाही. त्यांनी मला वचन दिलंय, ते वचन ते तुला सांगू शकत नाही, त्यामुळं ते ह्या अवस्थेत आहेत. तेव्हा राम म्हणतो, माते, मग तू सांग मला, पिताश्रींनी जे वचन दिलंय ते पाळण्याची जबाबदारी माझी आहे, कारण मी हरिश्चंद्राचा वंशज आहे. कुठलंही वचन असेल तरी पाळणारा मी आहे. तेव्हा ती म्हणते, तुझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की तू 14 वर्ष वनवासात जावस आणि भरतानं इथं राज्य करावं. राम म्हणला, एवढंच आहे ना? मग त्यासाठी
अशी अवस्था का करताय तुम्ही पिताश्री? 14 वर्ष अशी जातील, मी वनात जायला तयार आहे. आणि राम वडिलांना नमस्कार करतो परत, आपली आज्ञा मी मानतोय. बघता बघता ही बातमी सर्व नगरामध्येच पसरली आणि प्रत्येक घरातून कैकेयी विरुद्ध वचनं सुरू झाली. ही दुष्ट आहे, हिचं कोणी तोंड बघायला नको, ही महामूर्ख बाई आहे, तिला स्वतःच काय कळतच नाही, ही कोण कुठली दासी तिचं ऐकणं हे योग्य नाही. त्यानंतर कुणीही आपल्या मुलीचं नाव कधी कैकेयी ठेवलं नाहीये. इतकं कैकेयीला सगळ्यांनी दूषण दिले. लक्षात ठेवा. आपण ऐकतो का कुठल्या घरात कैकेयी नाव आहे असं? इतकं दूषण सगळ्या गावातल्या लोकांनी तिला दिलंय. तरी सुद्धा ती हे करते कारण रामाचं कार्य तिला झालेलं बघायचं होतं. असंच आपण सर्वांनी म्हटलं पाहिजे. रघुपती राघव राजा राम, 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 प्रभु रामचंद्र भगवान की. अशी सगळी राजमहालातली अवस्था आहे. पण राम मात्र वनात जायसाठी तयार आहेत. आता वनात जाताना कसं जावं? जर राज मुकुट घालून वनात जाता येतं का? नाही. त्यामुळं रामानं वल्कल परिधान केली, भगवी वस्त्र परिधान केली आहेत. फक्त धनुष्य बरोबर आहे. आणि राम आपल्या आईला नमस्कार करायला जातो आणि म्हणतो की मी वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी वनात जाणार आहे. दशरथ राजा तर मूर्छित अवस्थेतच आहे, कारण तो रामाला बघूच शकत नाही. त्या वस्त्रांमध्ये, त्या रूपामध्ये त्यांनी घट्ट डोळे मिटून घेतले. डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत आहेत. सुमित्रेला नमस्कार केला. तोपर्यंत ही गोष्ट लक्ष्मणाला कळली. तुम्ही म्हणाल शेजार एकाच घरात राहत होते, मग एवढा उशिरा का कळली? ते राजभवन आहे, किती एकरात असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. लक्ष्मण सुद्धा आपल्या भावाबरोबर वनात जायसाठी तयार झाला. तो समजूत काढतोय की राम जर एकटा गेला तर त्याची सेवा कोण करेल? त्यासाठी मी पण वनात जातो. रामाबरोबर माझीही तपश्चर्या होईल. कारण मोठ्या भावाची सेवा करणं ही परमेश्वराची सेवा करण्यासारखं आहे. ज्यांना आई वडिलांची सेवा करायचा योग येत नाही त्यांनी आपल्या मोठ्या भावाची तरी सेवा करावी असं शास्त्रानं सांगितलंय. इथं आई वडिलांची सेवा करायसाठी भरत शत्रुघ्न आहेत, माझी पत्नी उर्मिला आहे, माझी वहिनी सीता आहे. मग रामाची काळजी कोण घेईल? त्यासाठी रामाची काळजी घेण्यासाठी, त्याच्या रक्षण करण्यासाठी, त्याच्याबरोबर सावलीसारखं राहण्यासाठी मी रामाबरोबर वनात जाणार आहे. तेव्हा कैकेयी म्हणते बरं का, मी तुला नाही सांगितलं वनात जायला, तू कशाला जातोस? तू नको जाऊस, फक्त रामाला बनवास असंच मी सांगितलंय. तो म्हणतो माते तू सांगितलंयस, तू तुझं कर्तव्य केलंस, मला माझं कर्तव्य करू दे. तेव्हा त्या उर्मिलाची अवस्था काय झाली असेल? तेव्हा लक्ष्मण आपल्या पत्नीला समजावून सांगतोय, उर्मिले माझी जशी 14 वर्ष उपासना आहे तशी तुला सुद्धा 14 वर्ष उपासना करायची आहे. माझ्या वृद्ध माता पित्यांची तुला काळजी घ्यायची आहे. कोमल हृदयाची माझी माता कौसल्य आहे, माझी माता सुमित्रा आहे, माझी माता कैकेयी आहे,
आणि त्याबरोबरीच माझे पिताश्री आहेत, यांची तू काळजी घ्यायची आहेस. त्यांना काही हवं नको ते पाहायचं आहेस. कारण मुलं सहवासात नाहीत असं त्यांना वाटता कामा नये. त्यांना ज्या गरजा आवश्यक आहेत, ज्या मुलांनी केल्या पाहिजेत, त्या सगळ्या गरजा तू मुलगा म्हणून पूर्ण करायच्या आहेस. ही मोठी जबाबदारी आहे. हे असं असतं का, असं आपल्या मनात विकल्प येतो. पण आपण जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते आपल्याला, की प्रत्येकाला आपल्या घरी मुलं असतात, पण आई वडिलांची खरी सेवा मुलांच्या ऐवजी सुनाच करत असतात. त्यांना वेळेवर काय असेल ते खायला देणं, काय त्यांना आंघोळीला पाणी काढून देणं, की काय त्यांना आवश्यक गोष्टी आहेत त्या पुरवणं, ह्या सुनाच करतात. ती तेव्हापासूनची आत्तापर्यंत आलेली ही प्रक्रिया आहे, ही संस्कृती आहे, ही संस्कार आहे. हिंदू धर्मानं आपल्याला काय दिलंय असं आपण बुभाटपणे म्हणतो, तेव्हा हिंदू धर्मानं आपल्याला ही संस्कृती दिली आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र दिलंय आणि कसं वागायचं संसारामध्ये हे आपल्याला रामाच्या चरित्र ऐकताना लक्षात येते. उर्मिला ही सीतेची लहान बहीण आहे. तेव्हा ती म्हणते, आपण काळजी करू नये, मी सीतेची सुद्धा, माझ्या ज्येष्ठ भगिनीची सुद्धा पूर्ण काळजी घेईन. तुम्ही निशंक मनानं वनात जा. दोघही भाऊ नमस्कार करतायत आणि सगळ्यात शेवटी सीतेचा निरोप घेण्यासाठी राम येतो आणि सांगतो की मी वनात जाणार आहे, अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे. तेव्हा सीता ही पतिव्रता आहे, आदिमाया आदिशक्ती आहे. गदिमानी त्याचं छान वर्णन केलंय. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ती म्हणते, तुम्ही निरोप कसला घेताय माझा? हे परमेश्वरा, मी तुम्हाला एवढी नकोशी झालीये का, जे वनात तुम्ही एकटे जाणार आणि इथे मी राजवैभव उपभोगायचं? हे शक्य नाही. मीही तुमच्या बरोबर वनात येणार, कारण आता तुम्ही विवाहित आहात. तुम्ही माझं पाणी ग्रहण केले, म्हणजे माझ्या रक्षणाची जबाबदारी, माझ्या पालन पोषणाची जबाबदारी तुम्ही घेतली आहे. आणि सप्तपदी चालताना मीही तुम्हाला वचन दिलंय आणि तुम्हीही मला वचन दिलंय की येणाऱ्या सर्व सुख दुःखांमध्ये आपण एकमेकांचे सहभागी आहोत. कुठलीही संसारातली गोष्ट सहभागाशिवाय होत नाही. तेव्हा परमेश्वरा, मला एकटीला सोडून जाऊ नका, मी सुद्धा तुमच्या बरोबर वनात येणार आहे. वशिष्ठ तिथे येतात. रामानं लक्ष्मणानं वल्कल दिसली आहेत. सीतेला मात्र ते म्हणतात, नाही पुत्री, मुली, तू अशी संन्यास वेशात जाऊ नकोस, कारण आपल्याकडे स्त्रिया संन्यास घेत नाहीत. तू अशी जाऊ नकोस. तू सौभाग्यवती आहेस आणि सौभाग्यवतीच्या गळ्यात, अंगावर दागिने असणं आवश्यक आहे. त्यामुळं तू अशी वल्कलामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालून तू जायचं नाही आहेस. त्यामुळं तू दागिन्यांसह तुला चिर असं वस्त्र देतोय मी, की जे कधीही मळणार नाही, कधीही अस्वच्छ होणार नाही, शुद्ध राहील. असं वस्त्र मी तुला तपश्चर्याच्या बळावर देतोय आणि तू ते घेऊनच तिथं जायचं आहेस. मग ही अवस्था असताना असं लक्षात येतंय की आता काय करायचं. तिघही हळूहळू चालत दशरथाच्या कक्षामध्ये गेलेत. दशरथ राजाला सगळं मागचं आठवतंय आणि आठवताना मनातलं साठव सुद्धा लक्षात येतोय. जेव्हा
आपला अंतकाळ जवळ आलेला असतो तेव्हा आपल्याला पहिल्यापासूनच सगळं आठवायला सुरुवात होते. बऱ्याचदा वृद्ध माणसं त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी शेवटच्या काळात बोलतात. आत्ताच ते विसरलेले असतात, पण बालपणीचे मित्र, बहीण, भाऊ यांची नावं घेऊनच ते आपल्याशी बोलत असतात. कारण का? तो आठव आहे. आणि आठव मनीचा आठवत जावा, आठव मनीचा जागा राहावा. प्रत्येकाला आठव फार प्रिय आहे. आठव हा चांगल्या गोष्टींचा असतो. आजही आपण जेव्हा मित्रांना भेटतो, मैत्रिणींना भेटतो बालपणीच्या, त्यावेळी गप्पा सुरू होतात आपल्या. तेव्हा आपण कुठल्या शाळेत होतो, आपले गुरुजी कुठले होते, आपण चिंचा कुठं पाडायला जायचो, आंबे कुठनं पाडून आणायचो, या विषयावर आजही आपण सुद्धा चर्चा करतो. एखादा लंगडा असेल तर त्याला आपण लंगड्या म्हणून हाक मारत होतो, कुणाला टरक्या म्हणायचो, कुणाला चकण्या म्हणायचो, कुणाला हेकण्या म्हणायचो. ही सगळी नावं तेव्हा आपल्याला आठवतात आणि त्या सगळ्यांच्या आठवणी काढून आपण प्रत्येकाला भेटायचा प्रयत्न करतो. जे कोण हयात नाहीत त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो. कारण का? आठव, आनंदाचा आठव सगळ्यांनाच हवा असतो. तेव्हा कैकेयीच्या मनात सुद्धा या सगळ्या गोष्टी येऊन जात आहेत. बरं, आता मी वर मागितलाय, तथाच तू म्हणालेस राजे, पण यानंतर काय होणार आहे? दूषण मला सगळ्यांचे मिळते, तरी सुद्धा राम मला नमस्कार करायला आलाय, लक्ष्मण मला नमस्कार करायला आलाय आणि त्यांच्याबरोबर सीता सुद्धा नमस्कार करायला आली आहे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल विकल्प नाही. आईच आपल्या मुलांना ओळखू शकते, पण मुलं तशी असावी लागतात. आणि या अवस्थेत दशरथ राजा पडलाय. कैकेयीच्या मनाची अवस्था, कारण असं आहे की आपण पश्चातापे मिळे मुक्ती असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण अनावधान असू दे किंवा मुद्दाम असू दे, कुणाचं वाईट व्हावं म्हणून केली, आपल्या हातून घडते आणि नंतर त्याची हळहळ आपल्याला लागते. आपल्याला त्याचा पश्चाताप होतो, मी असं करायला नको पाहिजे होतं, मी असं केल्यामुळं अमुक माणसाला त्रास झाला, त्याचं वाटोळं झालं, तो निस्तनाभूत झाला, असं अपराधाला कुठंतरी असं वाटत असतं, कारण तो त्याचा पश्चाताप आहे. तसं कैकेयीला सुद्धा मनात कुठंतरी वाटतंय हे की माझं चुकलंय का. पण हे देवकार्य आहे, देवकार्य होणारच आहे. कैकेयीनंतर कैकेयीच्या चरणावर मस्तक ठेवून रामानं नमस्कार केलाय. आता राजमुकुट शिरावर नाही आहे, त्याचे ते कुरळे केस जटा बांधले, त्याचे ते कुरळे केस वर बांधलेले आहेत आणि वर बांधलेले केस, त्याची ती मुनींसारखी दिसणारी कांती, त्याच्या डोळ्यातलं ते तेज आणि शून्य भाव पाहून कैकेयी सुद्धा गैवरली आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मण मागं तयार आहे, पण लक्ष्मणाच्या मनामध्ये थोडीशी क्रोध वृत्ती आहे, कारण तो शेषाचा अवतार आहे. आणि असं म्हटलं जातं की जातिवंत क्षत्रियाला क्रोध असलाच पाहिजे. असं का? तर त्याचं उदाहरण सांगताना भागवतामध्ये असं सांगितलंय की जमदग्नींनी ठरवलं होतं की आपला क्रोध संपवायचा. जमदग्नीविषयी सगळ्यांना माहिती आहेत आपल्याला. आपला क्रोध संपवायचा, कारण का एकदा इंद्र त्यांच्या दारात पाणी मागण्यासाठी येतो आणि तेव्हा माता रेणुका विचार करते की हा आज कुठल्या भावनेनं माझ्याकडे आलाय.
पाणी मागायला तो रूप पालटून का आलाय? आणि तेव्हा जमदग्नी म्हणतात की आलेल्या अतिथीचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्यांना तू पाणी आणून दे. तेव्हा विलंब लागतो, रेणुकेला विलंब लागतो, कारण ती चाल ढकल करते. आणि त्यावेळी जमदग्नींना अतिशय क्रोध येतो, कारण गृहस्थाश्रमाचं पालन करण्यासाठी आपला हा गृहस्थाश्रम आहे. आलेल्या अतिथींचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्यापासून बाजूला जाणारी माझी पत्नी आज अशी का वागतेय बाजूला जाऊन, या क्रोधानं त्यांनी आपल्या 5 मुलांना बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या मातेचा शिरच्छेद करा. कारण क्रोध आहे. शिरच्छेद करा म्हटल्यानंतर ती मुलं म्हणतात नाही आम्ही करणार, आईला नाही मारणार आम्ही. तेव्हा त्या 5ही मुलांना जमदग्नी ऋषी मारून टाकतात. आणि तेव्हा तिथं परशुराम येतात. आणि परशुराम आल्यानंतर जमदग्नी त्यांनाही तेच सांगतात की तू मातेचं शिरच्छेद कर. तो लगेच हातात परशु असते त्याच्यात, तो आईचा शिरच्छेद करतो. आणि शिरच्छेद केल्यानंतर जमदग्नी ऋषी शांत होतात. आणि मग ते शांत झाल्यानंतर मुलाला म्हणतात की ते अगोदरचं सगळं विसरलेले असतात. ते म्हणतात की आता तू वर माग मला. तेव्हा तो म्हणतो की माझ्या आईला तुम्ही जिवंत करा आणि माझ्या 5ही मृत भावंडांना तुम्ही जिवंत करा. आणि त्यांना जे काय घडलंय हिचं त्याचं कुठेही स्मरण राहता कामा नये, असा तुम्ही मला वर द्या. तथास्तु म्हणतात. आणि हे सगळे परत जिवंत होतात. इथपर्यंतची कथा आपल्याला सर्वांना माहित आहे. पण जेव्हा शिरच्छेद केल्यानंतर वर मागेपर्यंतचा जो अवधी होता, त्या अवधीमध्ये रेणुका तिथून बाहेर पडली होती. आणि ती आदिमाया आदिशक्तीच्या सहवासात होती. आणि त्यावेळी तिनं सांगितलं की आता युद्ध करण्यासाठी तुला सज्ज व्हायचं आहे. ते दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी तुला सज्ज व्हायचं आहे. तुझ्या पतीचा क्रोध नाहीसा झाला पाहिजे, तो तुझ्या पुत्रात आला पाहिजे. आणि ती शक्ती तिच्यामध्ये येते रेणुकोमध्ये. तेव्हा म्हणतात हे की नाही आता मी क्रोध सगळा गिळून टाकलाय, जमदग्नींचा क्रोध शांत झालाय. आणि त्याच वेळी सहस्रार्जुन त्यांच्यावर आक्रमण करतो. त्यांच्या आश्रमात येतो पहिल्यांदा. आणि त्याच्याबरोबर जे सगळे सैन्य असतं, त्या सगळ्या सैन्यांची भोजनाची व्यवस्था तिथं करतायत. कारण त्यांच्याकडे कामधेनू आहे. जमदग्नी ऋषींकडे कामधेनू होती. त्या कामधेनूला बोलवून सगळ्यांची सिद्धता केली आहे पाकाची. तेव्हा त्या सहस्रार्जुनाला वाटतं की ही कामधेनूच आपण घेऊन जावी. त्यासाठी तो आक्रमण करतो. आक्रमण केल्यानंतर तेव्हा त्यांच्याशी रेणुका लढते आणि तिच्यावर तो 21 वार करतो सहस्रार्जुन. आणि ती मूर्छित पडते. ती कामधेनू घेऊन ते जायला असतात, पण ती इंद्राकडून आलेली कामधेनू आहे. तेव्हा परशुरामाला हे कळतं. तेव्हा परशुराम 21 वेळा पृथ्वी स्त्रियांचा नाश करतात. क्रोध का असावा, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी क्रोध असावा. म्हणून लक्ष्मणाच्या हृदयामध्ये मनामध्ये थोडीशी क्रोध भावना आहे. कारण ह्या दुष्टांचं निर्दालन जरी रामाला करायचं असलं तरी रामाला आपण म्हणतो ना कुठलंही काम करण्यासाठी दाखवायला लागतं अगोदर, त्यासाठी क्रोध आवश्यक आहे. म्हणून लक्ष्मण त्यांच्या बरोबर वनात गेलाय. लक्ष्मणाच्या मनामध्ये थोडासा क्रोध आहे की कैकेयी मातेनं वनात रामाला का पाठवलंय. त्यानंतर सगळे सुमित्रेच्या महालात येतात. सुमित्रा म्हणते आपल्या मुलाला, लक्ष्मणा तू तुझ्या कर्तव्याचं पालन कर. कारण आजपर्यंतच्या आपल्या वंशामध्ये एकच राजा झालाय,
एकच पुत्र आहे प्रत्येकाला. पण आपल्या या वंशामध्ये 4 पुत्र आलेत. 4 पुत्रांनी कसं वागायचं, पण भावानं भावाशी कसं वागायचं ह्याचा आदर्श तुला घडवून दाखवायचा आहे. आणि ते तुझं कर्तव्य तू पार पाडावंस असा मी तुला आशीर्वाद देते. वनात जातोय मुलगा याचा ती दुःख करत बसली नाही. कारण का, त्या कर्तव्याला जागणं, आपल्यावर जेव्हा संकट येतात तेव्हा संकटातूनच आपण काहीतरी शिकतो आणि आपला पुनरुद्धार होतो आणि आपण आपलं ज्या ठिकाणी पोचायचं आहे त्या ठिकाणी पोचायला जातो. कारण संकट आली की युक्ती कळते. जर तोंडात सोन्याचाच चमचा असेल तो रोज मिळणारच आहे आपल्याला सगळं खायला, कष्ट करायची काय गरज आहे. पण आज जर शेतामध्ये द्राक्ष लावली आहेत आपण, ती द्राक्ष सगळे मणी गळायला लागलेत, तर आपण जर प्रयत्नच काही केले नाही तर बाग आपली उद्या फुलणार आहे का, हा विचार आपण करतो. ऊसात जर तण वाढलंय तर भांगरलं नाही तर ऊस चांगला येणार आहे का. या संकटातून आपण पुढे जात जात ते स्वच्छ करायचा प्रयत्न करतो, तण उगवणारच नाही याची काळजी घेतो आणि कसं जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचा प्रयत्न करतो. तसंच या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणात असताना आपण कसं जगावं हे आई मुलाला सल्ला देते. म्हणून सुमित्रा सुद्धा तेवढीच श्रेष्ठ आहे. ती रामाला आशीर्वाद देते, पुत्रा तू कुठेही जा विजयी हो. ती विजयी हो असं लक्ष्मणाला म्हणत नाही. पुढच्या रामायणात कळेल विष्णू सुद्धा, लक्ष्मण सुद्धा बेशुद्ध होऊन पडला होता. विजयी होण्याचं सामर्थ्य फक्त रामात आहे आणि रामानंच ते कार्य करायचं आहे. ही दृढ भाव त्या सुमित्रेच्याही मनात आहे. कैकेयीनं तर तसाच आशीर्वाद दिलाय. पण आपल्या सुनेला वनवासात जाताना बघून दोन्हीही सासवांचे चेहरे अतिशय कोमेजलेत. कारण कैकेयी आपल्या महालातनं बाहेर पडली नाही, ती आपल्या महालातच आहे. कारण तिला तोंड दाखवायला जागा नाही अशी तिची मनाची अवस्था झाली. मी जर आता बाहेर आले तर नगर लोक मला शिव्या घालणार, मला मारून सुद्धा टाकतील. कारण इतकं रामावर प्रजाजनांचं प्रेम आहे. त्यामुळं कैकेयी आपल्या महालातनं बाहेर आलेली नाही. आणि कैकेयी न आल्यामुळं ह्या दोघींची वर्णन या ठिकाणी मी केलंय. राजमहालातून एक एक पाऊल टाकत त्या पुढं निघाल्या. दोघांनीही पायात लाकडी खडावा घातल्यात आणि तेव्हाच आपल्या झोळीमध्ये लक्ष्मणानं आणखीन एक जोड ठेवलाय आणि ते जाण्याच्या सिद्धतेसाठी निघाले. कुठलीही वस्तू बरोबर घ्यायची नाही की जी पुढं उपयोगी पडेल. म्हणजे धन असेल, धान्य असेल, काही नाही. भावना विवश आणि आपल्या सगळ्याचा जो काम आहे, मद आहे, मत्सर आहे, लोभ आहे, तो इथंच ठेवून जायचा आहे. रिक्त मनानं जायचं आहे आणि रिक्त मनानं परत यायचं आहे. कारण ही आज्ञा आहे, हे व्रत आहे आणि व्रत करताना कुठलाही विकल्प मनात येता कामा नये. ही एक प्रकारची परमेश्वर आमच्याकडून उपासना घडवून घेतोय. उपासनेचं फळ फार मोठं असतं. उपासना काय करू शकते याचं उदाहरण मुद्दाम मी तुम्हाला एक सांगतो. वेणा स्वामी आपल्याला सगळ्यांना ऐकून माहीत असतील. रामदास स्वामींच्या शिष्या होत्या त्या. आणि त्या वेणा स्वामींना बालवयातच रामदास स्वामींचा रामाचा ध्यास लागला होता. राममय झाल्या होत्या त्या. कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या देवळामध्ये कीर्तन सुरू होती रामदास स्वामींची. आणि त्यावेळी मीराबाईंचं आख्यान रामदास स्वामी सांगत होते. आणि त्या आख्यानात त्या इतक्या रंगून गेल्या की रात्र कधी संपून गेली आणि पहाट कधी झाली हे त्यांना कळलं नाही. आणि पहाटे
जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा शेजारचे सगळे नातेवाईक तिथं दारात येऊन बसले होते. कारण तरुण मुलगी रात्रभर एका गोसाव्याच्या सानिध्यात राहते. मग ती शुद्ध मनानं शुद्ध शरीरानं परत येईल का, हा विकल्प सगळ्यांच्या मनात होता. काय करत होतीस असं विचारल्यानंतर वेणाबाई सांगतात की मीराबाईंचं आख्यान मी ऐकत होते आणि ते आख्यान ऐकताना मी इतकी रंगून गेले की कशी पहाट झाली हे कळलंच नाही. तेव्हा इतर म्हणतात त्या गोसाव्याबरोबर गप्पा मारत होतीस का आणखीन काय करत होतीस. वेणाबाई गप्प होता. काय सांगितलं त्या गोसाव्यानं तुला मीराबाईंच्या आख्यानामध्ये, तर त्यांच्या तोंडून शब्द जातो की विषप्राशन कसं केलं मीराबाईंनी. त्यातला एक वृद्ध म्हणतो मग तिनं विष पिलं होतं, मग तू पी आता विष. तू जर शुद्ध आहेस असं म्हणतेस तर तू विष पी, म्हणजे आम्हाला कळेल की तू खरी शुद्ध आहेस का, खरी पावित्र्य तुझ्यामध्ये आहे का. वेणास्वामी म्हणतात श्रीरामाची इच्छा, चालेल मी विष पिते. अहो जे वाईटावर असतात की नाही ते अशासाठी टपलेलेच असतात. त्यातला एक लगेच गेला पळत नाही, आमच्याकडे जहाल विष आहे हो, मी मुद्दाम ठेवलंय लागतं म्हणून कधीतरी मी घेऊन येतो. तो घेऊन आला. एका भांड्यात ते ओतलं. ते विष इतकं जहाल होतं की ते भांड सुद्धा कळकलं त्या विषानं. आणि वेणाबाईंनी काय केलं, तो जो विषाचा पेला होता तो रामासमोर ठेवला, त्याचा नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांच्या समोर तो पेला उचलून ओठाला लावला. तेव्हा त्यांचे आई वडील त्यांची विनवणी करत होते, वेणे तू असं दुष्कृत्य करू नकोस, तुला हे सहन होणार नाही. कारण पुत्र शोक सगळ्यात मोठा आहे. कन्या असो किंवा पुत्र असो, डोळ्यात देखत आपली मुलगी किंवा मुलगा जाणं हे आई वडिलांना मरणाहून कठीण असतं. त्यामुळे ते विनवणी करतायत. तेव्हा वेणाबाई म्हणाल्या की आई तू कशाला काळजी करतीस, राम समर्थ आहे माझं रक्षण करायला. कारण त्यांची त्यावर श्रद्धा होती, विश्वास होता, दृढभाव होता. त्यांनी तो विषाचा प्याला लावला ओठाला आणि घट घट विष पिऊन मोकळ्या झाल्या. सर्व अंग त्यांचं काळं निळं पडलं होतं. तेव्हा त्यांच्या तोंडात शब्द आहेत, 10 वरे श्रीरामा वेणी जात असे वाया. हा अभंग ओठानं त्या म्हणतायत. आणि त्याच वेळी जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून रामदास स्वामी तिथं आले. जसं सूर्योदय झाल्यानंतर आपल्या अंगणामध्ये प्रकाश होऊन जातं सगळं, तसं रामदास स्वामींनी त्या वाड्यात पाऊल ठेवल्या सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले. आणि आल्यानंतर त्यांनी वेणास्वामींना स्पर्श केलाय आणि वेणास्वामी उठून बसल्या. आणि ते म्हणाले की तुमची जी वेणा होती ती मेली आणि आता ही रामदासी वेणा आहे, हिला मी माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे. इतकं या ठिकाणी संकल्पाचं भक्तीचं महत्व आहे. ते तर प्रभू रामचंद्र आहेत, लक्ष्मण हा शेष आहे आणि माता सीता तर स्वतः दुर्गेचा अवतार आहे. आदिमाया आदिशक्ती आहे ती. मग तिला काय कुठला संकल्प करायचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही आहे. अशा प्रकारे त्यांनी जायची तयारी केली आहे. त्या महालातून बाहेर येत आहेत. तेव्हा दशरथ राजा सुमंताला सांगतात की राजभवनातून बाहेर पडताना तरी माझ्या रामाला चालत पाठवू नका, त्याला रथातून पाठवा. नंतर तो कसाही जाईल माझ्या राज्याच्या बाहेर गेल्यानंतर, पण जिथपर्यंत माझ्या राज्याची सीमा आहे तिथपर्यंत तरी माझ्या रामाला चालत गेलेलं मला पाहणार नाही. तुम्ही त्याला रथातून घेऊन जावा. सुमंत तयार होतो, रथ आणतो. तेव्हा राम म्हणतात मी वनात निघालोय, रथ नको आहे मला. तेव्हा हात जोडून दशरथ म्हणतायत, हे मुलानो, हे पुत्रा, मी तुला विनंती करतो, माझ्या देखत तरी माझी आज्ञा म्हणून जिथपर्यंत आपल्या राज्याची सीमा आहे
तिथं पर्यंत तरी तू रथातून जा. हा म्हणता ही सगळ्या नगरात गोष्ट पसरली आहे. प्रत्येक जणाला वाटते की मी पण रामाबरोबर वनात जावं. सगळे रामाबरोबरचे तरुण वृद्ध सगळे जण तिथं जमलेत आणि विनंती करतायत की रामा, मी सुद्धा तुझ्या बरोबर वनात येणार. तिथं तू एकटा काय करशील? आम्ही तुझ्या बरोबर असू. तुला कुठल्याही प्रकारचा त्रास तिथं आम्ही होऊन देणार नाही. आम्ही तुझ्या बरोबर येतो. राम पुन्हा पुन्हा विनवणी करतायत, तरी सुद्धा प्रजाजन ऐकायला तयार नाही. वडिलांची आज्ञा म्हणून प्रभू रामचंद्र त्या नौकेमध्ये त्या रथामध्ये बसलेत आणि रथ मंद गतीनं चाललाय. कारण रथाला आज गती घ्यावी वाटतच नाही. कारण प्राण्यांना सुद्धा सगळं कळतं. आता आपल्या इथं सगळ्यांच्या घरी प्राणी घरगुती पाळलेल्या म्हशी जनावर आहेत. आपल्या घरातलं जर कोण मयत झाला असेल तर चारा सुद्धा त्या दिवशी आपल्या घरातली जनावरं खात नाहीत. इतकी ती आपल्याशी समरस झालेली असतात. मग ते तर राज दरबारातले घोडे होते, त्यांची काय अवस्था झाली असेल. तिथल्या चिमण्या सुद्धा त्या दिवशी किलबिल करत नव्हत्या. मृत काय अवस्था सर्व नगरावर झाली होती. फक्त एकच शब्द होता, नको रामा, आम्हाला घेऊन चल. तू एकटा जाऊ नको. तू एकटा जाऊ नको. अहो, ज्या ठिकाणी चालत जायला आपल्याला 5 मिनिटं लागतात, त्या ठिकाणी 1 तास लोक त्यांच्या रथाच्या आडवे उभे आहेत की रामा, आम्हाला घेऊन चल. आणि तेव्हा मी सुद्धा छान वर्णन केले, थांब सुमंता, थांब वीरे रथ. सुमंता, तू रथ थांबव. कारण का, आमचा आत्माच तू घेऊन चाललायस, आमचा प्राणच तू घेऊन चाललायस. ह्या प्रेतमय नगरीमध्ये आम्ही राहून काय करणार आहोत? तेव्हा तू आम्हाला सगळ्यांना घेऊन जा. सुमंता, तू आमचा प्रधान आहेस. तू आमचं दुःख कसं ओळखू शकत नाहीस. त्यामुळे तू रथ थांबव. आम्हाला सुद्धा रामाबरोबर वनात जायचं आहे. सगळेजण हळूहळू पुढे निघाले आणि पुढे निघाल्यानंतर ते नदी किनारी येतात. नदी किनारी आल्यावर सगळ्या प्रजाजन तिथं रात्रभर बसले. तेव्हा ते सुमंताला सांगतात, सुमंता, आत्ताच ही वेळ आहे की ज्यावेळी नगरवासी सगळे झोपलेले आहेत, त्याच वेळी तू आम्हाला गंगेपर्यंत नेऊन सोड. कारण एकदा का हे लोक जागे झाले की आम्हाला इथून निघणं शक्य नाही. मी त्यांचं मन मोडू इच्छित नाही. कारण का, त्यांचं इतकं प्रेम आहे माझ्यावर. त्यामुळे मी त्यांना असं त्यांच्या समोर जर मी गेलो तर ते आपला प्राण सुद्धा त्यागतील. पण त्यांच्या ते झोपलेत तेव्हा बाहेर गेलो तर गुप्त झालेत हे, असं तरी ते समजतील. तेव्हा तू आम्हाला मध्यरात्रीच त्या नदी किनारी नेऊन सोड. दशरथाची सुद्धा खूप व्याकुळ अवस्था झाली आहे. आता तो त्यांच्या जरा तरतरी आली होती म्हणून ते रथाच्या पाठोपाठ पळायला सुरुवात करतात. पण रथाची जी चाकं रुतलेली असतात मातीत, त्यावर माणसांचेही पाय पडलेले असतात. कारण अनेक प्रजाजन त्यांच्याबरोबर चालत गेले होते. त्यामुळे दशरथाला ते रथाचं चाकाचं बळ आहे का पायाचं बळ आहे हे कळत नाही. आणि त्या ठिकाणी मातीत तो मूर्छित येऊन पडतो. कारण पुत्र शोक आणि काय असतो हे वडील झाल्यावरच कळतं. आणि त्यावेळी त्याला आठवतं की आता आपला अंतकाळ आहे. जे आपण 4 दिवस आठवतोय, आता आपला काळ आहे आणि हाच पुत्र शोकानं माझा अंत होणार आहे. तेव्हा इतर त्याचे सेवेकरी उचलून त्यांना कैकईच्या महालामध्ये आणतात. आणि कैकईच्या महालामध्ये अर्धवट बेशुद्ध अवस्थेत राम 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 असं म्हणत दशरथ राजा त्या मंचकावर
त्यांना झोपवलंय. फक्त तोंडात नाव राम आहे, दृष्टी स्थिर नाही आहे, कुठं तरी तिसरीकडेच बघतायत. जवळ कोण बसलंय कशाचीही जाणीव नाही. अंगावरचं वस्त्र विस्कटलंय ह्याची सुद्धा त्यांना जाणीव नाही. अशा अवस्थेमध्ये दशरथ राजा तिथं पडले. आणि तेव्हा राम पण सांगतायत की नाही, आता मला इथून लवकर बाहेर पडलं पाहिजे. कारण तिथं असताना जर पित्याच्या निधनाची वार्ता त्यांच्या कानावर पडली असती तर रामाला आपलं कर्तव्य म्हणून अंत्यसंस्कार करण्यासाठी तिथंपर्यंत यावं लागलं असतं. म्हणून राम म्हणतात नाही, मला आत्ताच त्या नदी किनारी नेऊन सोड. आणि त्या रात्रीच्या वेळी, मध्यरात्रीच्या वेळी तो सुमंत म्हणतो हे विरुद्ध आहे, निसर्गाच्या विरुद्ध आहे. कारण पूर्वी रात्री प्रवास करत नसत, दिवसाच प्रवास करायचा. युद्ध सुद्धा पूर्वी दिवसाच व्हायची, सूर्योदयाला सुरू व्हायची आणि सूर्यास्ताला संपायची. त्यामुळं हे विरुद्ध आहे. तर राम म्हणतात नाही, आत्ताच आपल्याला गेलं पाहिजे. आणि तो सुमंत रथातून सोडतो त्यांना. तिथं गेल्यानंतर गुह्यक, आपण गुह्यकाची कथा सगळ्यांनी कीर्तनात ऐकलेली आहे. त्यांची वाटच बघत बसलेला असतो. त्यानं गवताच्या गाद्या केल्यात. माझा राम येणार आहे, माझी सीता माता येणार आहे, माझा कनिष्ठ बंधू लक्ष्मण येणार आहे. त्यानं गवत अंथरलंय, गवतावर घोंगडी टाकली आहे. 17 ठिकाणी फाटलेली ती घोंगडी. कारण गुहकाची परिस्थिती तशीच आहे, पण मनातला भाव मोठा आहे. भाव तोची देव, देव तोची भाव. माझा राम येणार आहे. पहाटे त्याला द्यायला काहीतरी आपण तयारी करून ठेवली पाहिजे. माझ्या आश्रमामध्ये तो येतोय, माझ्या झोपडीत तो येतोय, आणि आल्यानंतर त्याचं आदरातिथ्य करायचं काहीतरी मला पुण्य मिळालं पाहिजे. संकेत रूपानं गुह्यक सगळं समजून गेला होता आणि तो तयारी करत होता. इकडं मात्र दशरथाची अवस्था अतिशय विक्षिप्त झाली होती. ते विक्षिप्तपणे बडबडत होते, महालाभर पळत होते, पण काय करतोय हे मात्र त्यांना समजत नव्हतं. मध्यरात्र संपून तिथं राम पोचलेत गुह्यकाकडं. त्यांना आदरातिथ्य केले. आदरातिथ्य केल्यानंतर रामाशी त्यानं अध्यात्मावर चर्चा केली. लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीला जेव्हा संत आपल्याकडे येतात, जेव्हा सज्जन आपल्याकडे येतात, तेव्हा आपल्या सगळ्या मनातल्या विकल्प भावना त्यांच्या चरणी व्हायच्या असतात. शंकांचं निरसन करून घ्यायचं असतं. कारण कुठलीही भेट सहजासहजी नसते. अनेक जन्मापासून त्याची वाट बघत बसणारे कितीतरी लोक असतात. त्यासाठी गजंत मोक्षाचं उदाहरण खूप मोठं आहे. 2-3 जन्म तो राजा भगवंताच्या दर्शनाची वाट पाहत होता. तो राजा होता आणि ध्यानाला बसला होता. आणि ध्यानात इतका तो हे झाला होता, मग्न झाला होता. विदेही अवस्था त्याला प्राप्त झाली होती. आणि त्या विदेही अवस्थेमध्ये ऋषी तिथं येतात, राजा तिथून हलत नाही. तेव्हा ते त्याला शाप देतात की तू गज होशील, पुढच्या जन्मी तो हत्ती होतो, हत्तींच्या कळपात राहतो. आणि हत्ती कसा मदनमस्त असतो त्याप्रमाणे तो राहत असतो. आणि जेव्हा तो आपल्या सगळ्या हत्तींचं पिल्लांचं त्या सरोवरावर जातो, सरोवरावर सोंडेनं सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवतोय, खेळ करतोय, तोपर्यंत त्याला काही समजत नाही. सगळी जेव्हा बाहेर येतात, तो जेव्हा एकटाच असतो तेव्हा मगरीनं त्याचा पाय पकडलाय. सगळ्यांनी त्याला ओढून काढायचा प्रयत्न केलाय, पण
त्याला कुणीही त्या मगरीपासून सोडवू शकलं नाही. तेव्हा त्याला मागच्या जन्मीचं स्मरण झालंय आणि तो म्हणतो आता बाकी काही नाही, तर हे कमळ तरी आपण प्रभूंना अर्पण करूया. आता माझं संपणारच आहे. म्हणून तो आपल्या सोंडेनं कमळ घेऊन अर्पण करणार. तोपर्यंत तिथं गरुडावर बसून चतुर्भुज विष्णुरूप प्रगट होतं. इतक्या दिवसाची तपश्चर्या असते, मग गुह्यक काही साधा मनुष्य असणार आहे का? त्याची सुद्धा इतक्या वर्षांची तपश्चर्या होती. त्या क्षणाची तो वाट पाहत होता. सगळ्या मनातल्या गोष्टींचं, शंकांचं त्यांनी निरसन करून घेतलंय. प्रल्हादाची कथा त्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून त्याला भक्त प्रल्हाद आपण म्हणतो. कधीही भक्तीची जेव्हा व्याख्या निघते तेव्हा पहिल्यांदा नाव प्रल्हादाचं येतं आणि प्रल्हादाचा उल्लेख आपण कधीही अहोजाव करत नाही, कारण तो बाल्यावस्थेतच आहे. आणि अजूनही म्हणून आपली बालकं 4-5 वर्षापर्यंत तेवढीच निष्पाप असतात. तेच संस्काराचं वय आहे. त्या 5 वर्षातच मुलांवर चांगले संस्कार झाले तर तो उद्याचा भावी योग्य मनुष्य तयार होतो. म्हणून प्रल्हादाचं चरित्र महत्वाचं आहे. पुढचं सगळं आपण जाणतो की नरसिंह अवतार झाला, ते त्याच्या वडिलांना मारलं हिरण्यकशिपूला, प्रत्येक वेळी तो नारायण नारायण म्हणत होता. हे सगळं आपण जाणतो. कारण हे लक्षात आलं पाहिजे की ते जे 5 वर्षापर्यंतचं वय आहे ते संस्कार जाणण्याचं आहे, निष्पाप आहे. आपण जर तोपर्यंत त्या बालमनावर सगळे संस्कार करत गेलो तर तो उद्याचा ध्येयवान पुरुष तयार होणार आहे. हे भक्तीचं महत्व आहे. सगळी चर्चा गुह्यकानं केलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ते म्हणतात, गुह्यक राम म्हणतात की आम्हाला नदी पार तुला करायचं आहे. गुह्यक म्हणतो ठीक आहे, पण तुम्ही मला काय देणार? भाडं किती देणार माझं? राम म्हणतो आमच्याकडे काय नाही आहे, काय देणार तुला? पण मी जर तुला घेऊन गेलो माझ्या नावेतनं आणि माझी जर नाव जर परत बाई झाली तर? कारण मी ऐकलंय तुझ्या स्पर्शानं दगडातून बाई निर्माण झाली. मग माझ्या जर नावेचीच बाई निर्माण झाली तर एक मला सांभाळता होईना, दुसरी कुठं सांभाळू? त्यामुळं तुला काय मी नावेतनं सोडणार नाही. तुझ्या चरण धुळीनं जर एवढं होत असेल तर मग आता काय करायचं? मी काय सोडणार नाही तुला. तेव्हा राम म्हणतो नाही सोड. गुह्यकाला रामाची पाद्यपूजा करायची असते. म्हणून आपण संत घरी आले की त्यांची पाद्यपूजा करतो. तो गुह्यक म्हणतो एक गोष्ट करायची बघा, की मी तुमचे पाय धुणार, तुमचे पाय स्वच्छ करणार, तुमच्या पायाला कसलीही धूळ नसली पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या माझ्या होडीत बसायचं. कारण आमच्या चरण धुळीनं तुमच्या जर माझी नाव जर परत स्त्री झाली तर मी कशावर जगू? यावरच माझ्या संसाराची उपजीविका आहे. पण त्याला गुह्यकाला रामाचा चरण स्पर्श पाहिजे होता. पाद्यपूजा त्याची त्यांना करायची होती. म्हणून राम तयार होतात. गुह्यकानं परात आणली आहे, मातीचा घडा आणलाय, गंगेचं पाणी घेतलंय आणि एका हात पायाखाली ठेवलाय, दुसऱ्या हातानं तो पाणी ओततोय. त्याची पत्नी सुद्धा शेजारी आहे, ती सुद्धा पाणी घालतीये रामाच्या पादुकांवर, रामाच्या पायावर. आणि ते पाय स्वच्छ केले, त्याच्यावर गंध लावले, अक्षता वाहिल्या. आणि जी काय वनात तिथं फुलं होती, नदीकाठी फुलं पुष्कळ उगवतात, त्यातलं पिवळं फूल रामाला वाहिले. रामाला दत्ताला शेवंतीच्या फुलाची फार आवड आहे, म्हणून शेवंतीची फुलंच रामाला किंवा दत्ताला वाहिली जातात, विष्णूला वाहिली जातात. शेवंतीचं फूल ह्याच्याबरोबर तुळशी बरोबर. तर तुळशी बरोबरच का वाहिलं जातं? तुळस का वाहिली जाते विष्णूला?
ही सुद्धा शंका आपल्या मनात येते. पण त्याची थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करणार. खूप मोठी कथा आहे ती. एका जन्मामध्ये तुळस ही एका राजाची राणी असते आणि तो राजा युद्ध सुरू असतं देवांची, त्याचं दैत्याची राणी असते ती. त्याचं देवांबरोबर युद्ध सुरू असतं आणि त्याची बायको त्याच वेळी ती तुळशी विष्णूचं स्मरण करत आपल्या महालात बसायची आणि ते तिच्या नवऱ्याला मिळायचं. त्यामुळं त्याची शक्ती वाढत होती. आणि हे जेव्हा विष्णूला कळलं तेव्हा ते म्हणले, जर दैत्यांचा निर्धारण करायचं असेल तर आपण या तुळशीला विनमुख केलं पाहिजे. म्हणून ते त्या दैत्याचा अवतार घेऊन, रूप घेऊन तिच्या महालात जातात आणि त्यावेळी तिचा जप थांबतो आणि त्याच वेळी देव त्या राक्षसाला मारून टाकतात. जेव्हा तिला कळतं की विष्णूनं आपला घात केलाय, आपल्या नवऱ्याला मारले, तेव्हा ती तिला म्हणते की अश्मा होशील तू सुद्धा. तिचं त्या ठिकाणी दहन होतं त्यानंतर, आणि दहन झाल्यानंतर त्यातून जे रोप उगवलंय त्याचं नाव तुळस आहे. आणि तो अश्मा म्हणजे शाळीग्राम, विष्णुरूपी शाळीग्राम. म्हणून त्या शाळीग्रामाशी आपण तुळशीचा विवाह करतो. म्हणून विष्णूला तुळस फार प्रिय आहे आणि राम हा तर विष्णू अवतार आहे. म्हणून रामाच्या चरणावर त्यानं तुळस वाहिली आहे, फूल वाहिले. त्याबरोबर आदिमाया आदिशक्तीचं सुद्धा पाद्यपूजन केलंय. कारण जेथे शिव असतो तेथे शक्ती असतेच. कारण विष्णूनं यासाठी अर्धनारी नटेश्वराचं रूप पण घेतलंय. विष्णू हा अर्धनारी नटेश्वराचं रूप घेऊन म्हाळसेच्या रूपात पण ते प्रगट झाले. शक्ती आहे, शक्तीचीही त्यांनी पाद्यपूजा केली आहे. आणि त्यानंतर राम लक्ष्मण सीतेला त्यांनी आपल्या नावेत बसवलंय. किती धन्य आहे बघा तो. आपल्या मनामध्ये अशी शंका येते की हा सर्वसामान्य असणारा नावाडी त्याच्या मनामध्ये इतकी भक्ती कशी निर्माण झाली असेल. कारण भक्ती ही एका जन्मीची नसते. अनेक जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्यावेळेला विठ्ठल एक कृपा केली. ती संतांची वाक्य आपल्याला हे रामायण ऐकताना लक्षात येतात. आणि दुसरं नामदेव महाराज म्हणतात, घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार. परमेश्वर सहजासहजी काही आपल्याला देतच नाही, आपल्याकडनं घेतो. आधी आपलं मन बघतो तेव्हाच आपल्याला देतो. तसं रामानंही गुह्यकाचं मन बघितलंय, त्याच्याकडचा काम काढून घेतलाय, क्रोध काढून घेतलाय, त्याच्याकडची माया काढून घेतली आहे, त्याला शून्यावस्था दिली आहे, म्हणजे समाधी अवस्था दिली आहे. आणि जेव्हा साधक होतो, मुक्तीचा क्षण येतो, तेव्हा तो साधक होतो. आणि साधक अवस्था मिळाल्यानंतर पुनर्जन्म होत नाही. रामानं ते त्याला दिलंय, त्याच्या आधी एक काढून घेतलंय, नावेत बसवलंय. तेव्हा गदिमांचं छान गीत त्याच्यावर आहे. नकोस नवके परत फिरूग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे मंगल नाम. पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे मंगल नाम. श्रीरामाचे नाम गातया गंगेलाच पार करू. नकोस नवके परत फिरूग, नकोस गंगे ऊर भरू. ऊर भरू म्हणजे लाटा येतात. आपण कृष्णेच्या काठी राहणारे आहोत. जेव्हा कृष्णेला पूर येतो तेव्हा आपण लाटा सहन करू शकत नाही. नदी पार करताना किती त्रास होतो आपल्याला. तर त्या गंगेमध्ये साक्षात विष्णू बसले. मग त्या गंगेला काय तिथं ऊर भरून आलं नसेल का?
त्याचं रामाला पदस्पर्श करावा असं वाटलं नसेल का? पण गुह्यक सांगतो, नाही, आत्ता तुझं ऊर भरून येऊ नकोस, आता त्याला पलीकडे नेणं महत्वाचं आहे. आणि एकदा का राम पलीकडे गेले की तुला काय करायचं ते तू कर. आणि राम गंगेच्या पार गेलेत. आणि गंगेच्या पार गेल्यानंतर त्यांचा खरा वनवास सुरू होतोय. तोपर्यंत ते आत्तापर्यंत त्यांच्याबरोबर सुमंत होता. आणि आता सुमंत सुद्धा पाठीमागं अयोध्येत गेलाय. आता दशरथाच्या राज्याची सीमा संपली आहे. आता खरं वनात निघालेत ते. आणि वनात जातानाचाच खरा वनवास सुरू झालाय. सुमंत परत गेलेत नगरामध्ये. दशरथाची अवस्था बघतायत तेव्हा सगळेजण सुमंतालाही दूषण देत आहेत. सुमंता, तुला जरा तरी वाटलं पाहिजे, तू कशाला त्यांना सोडून आलास? तू जायचंस ना त्यांच्या बरोबर. सुमंत शांत आहेत. आणि त्यावेळी दशरथ सुमंताला विचारतोय की मी काय करू? दशरथा, सुमंता, मी काय करू? माझी अवस्था अशी झाली आहे, मी काय करू आता? मी धड जगूही शकत नाही, राज्यही करू शकत नाही, आणि मी मरूही शकत नाही. माझा प्राण माझ्या रामामध्ये अडकलाय. आणि त्यावेळी राम राम असा ते जोरदार टाहो फोडायला सुरुवात करतात. मुलाचा वियोग त्यांना सहन होत नाही. आपण माझ्या मुलाला, आपल्या मुलाला आपण या कैकईमुळं वनात पाठवले. आणि राजाला अतिशय पुत्रशोक होतो. आणि त्या पुत्रशोकानं राजा तिथं गतप्राण होतो. राजा गेला. दोन्ही पुत्र वनात गेलेत. दोन्ही पुत्र आजोळी आहेत. आता क्रियाकर्म कोण करणार? कारण जोपर्यंत राजावर दुसरा राजा बसत नाही राजसिंहासनावर, तोपर्यंत राजाचा अंत्यसंस्कार करायचा नाही, असा नियम होता पूर्वी. मग काय करणार? तर राजा दशरथाचा मुकुट त्या सिंहासनावर ठेवलाय. सगळा दरबार बोलवलाय त्यांनी. तेव्हा वशिष्ठ म्हणतात की आत्ताच्या आत्ता आपल्याला कैकेयी देशामध्ये रथ पाठवला पाहिजे. सुमंता, हे काम तुलाच करायचं आहे. सुमंत म्हणतो, रामाला वनवासात घेऊन जाताना मला दुःख झालंय. आणि भरताला भेटल्यानंतर मी काय सांगू? त्याला पितृवियोगामुळे काय अवस्था होईल त्याची? तो विचारेल, दादा कुठं आहे, लक्ष्मण कुठं आहे, त्याला मी काय सांगू? तेव्हा वशिष्ठ म्हणतात, तू काहीच बोलायचं नाहीये, तुला फक्त जायचं आहे आणि भरताला घेऊन यायचं आहे. सगळेजण म्हणतात, जाऊन यायसाठी महिना दीड महिना लागेल. ते म्हणतात, हो, तोपर्यंत दशरथाचं शव तसंच ठेवलं पाहिजे. मग कसं ठेवायचं? तर ते राजवैद्यांना बोलवतात. तेलामध्ये अनेक औषधी घालतात. आणि दशरथाचं मृतदेह त्यांनी त्या तेलामध्ये घालून ठेवलाय. एक नौका तयार केली आहे, म्हणजे नाव तयार केली आहे. त्या नावेमध्ये दशरथाचं ते पार्थिव शरीर ठेवलंय. आणि त्याच्यामध्ये तेल ओतलंय, औषधी तेल. तिघी राण्यांना शोक झालाय. तिघींनी आपली राजवैभवातली वस्त्र काढून ठेवली आहेत आणि श्वेत वस्त्र नेसून त्या सगळ्या आहेत. इकडं भरताकडं सुमंत पोचलाय रथ घेऊन आणि सांगितलं की तुम्हाला ताबडतोब अयोध्येला बोलावलंय. अयोध्येला बोलावलंय म्हटल्यानंतर भरत सुद्धा, शत्रुघ्न सुद्धा आपल्या पत्न्यांसह अयोध्येला यायला तयार होतात. आणि ते अयोध्येत येऊन पोचतात. अयोध्येत येऊन पोचल्यानंतर नगरामध्ये सुन्न वातावरण बघून त्याला वाटतं की काहीतरी विचित्र प्रकार घडलाय. तो मात्र आल्या आल्या कौशल्याच्या महालात जातो.
आणि कौशल्याला श्वेत वस्त्रामध्ये बघून त्याला कळतं की काय झालंय आपल्या घरात. त्यानंतर सुमित्रेकडे जाऊन, पण त्यावेळी तो नमस्कार करत नाही, कारण सुटका नमस्कार करत नाही. तो आपल्या आईच्या महालात येतो आणि तेव्हा विचारतो की काय झाले हे, राम कुठे आहे, लक्ष्मण कुठे आहे, सीता वहिनी कुठे आहे. तेव्हा कैकेयी काही सांगत नाही. तो म्हणतो माते तू मला सांग काय आहे ते. तेव्हा सगळी हकीकत तो आईला सांगतो की मी तुझ्या वडिलांना असे असे 2 वर मागितले की रामाला वनवास आणि तुला राज्य. तेव्हा भरत म्हणतो तू माझी आई नाही आहेस, तू माझी वैरिणी आहेस. तुला असं वाटलंच कसं की रामाच्या राज्य मी करेन. माझ्या ज्येष्ठ बंधूंना वनवासात तू पाठवलंस, तू इतकी क्रूर आहेस आणि मी त्या क्रूरतेनंच हे राज्य स्वीकारावं, त्या राज्य सिंहासनावर बसून मी अभिषेक करून द्यावा, अशी तुझ्या मनात शंका आलीच कशी. तो माझा भाऊ आहे, माझा मोठा भाऊ आहे, त्याचा तो अधिकार आहे आणि मी त्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. त्याच वेळी वशिष्ठ तिथे येतात आणि भरताला सांगतात की वाद घालायची वेळ नाही. आता तुझं कर्तव्य आहे, तुझे 2 भाऊ घरात नसताना तुझ्या वडिलांचं क्रियाकर्म करणं. तोपर्यंत त्याला माहित नसतं की आपल्या वडिलांचं क्रियाकर्म व्हायचं आहे. तेव्हा तो विचारतो की माझं नाव घेतलं का एकदा तरी वडिलांनी. तर तेव्हा कैकेयी मात्र म्हणते की तुमच्या 3 मुलांची नावं त्यांच्या तोंडावर कधीच नव्हती. ते फक्त राम 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 म्हणूनच ओरडत होते आणि राम राम म्हणूनच त्यांनी आपला प्राण पंचत्वात विलीन केला. म्हणून आज सुद्धा आपण राम राम म्हणत कोण गेलं की तो डायरेक्ट स्वर्गात जातो असं म्हणतात. आणि उचलताना सुद्धा कुणाला आपण राम राम म्हणतच उचलतो. वशिष्ठांनी सांगितल्यानंतर दशरथाच्या त्या शवाजवळ परत आलाय. तोपर्यंत त्यांनी बाहेर काढले तेलात न त्या सगळं. आपल्याकडे आंघोळ घालायची पद्धत आहे त्याप्रमाणे त्या दशरथाला आंघोळ घातली आहे, नवीन वस्त्र नेसवली आहेत आणि ती त्यांची यात्रा सुरू झाली आहे. नगराबाहेरच्या ठिकाणी त्यांच्यावर सगळे संस्कार केले. चंदनाच्या चितेवर बसवून त्यांना संस्कार केलेत आणि भरतानं त्यावेळी त्यांना डोळे मिटून अग्नी दिलाय आणि म्हणतोय कसा, मी रामाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला अग्नी देतोय. आज सुद्धा एखादं श्राद्ध कर्म जर कनिष्ठ भावाकडनं करून घ्यायचं असेल तर त्याला ज्येष्ठ भावाचा परवानगी असावी लागते. म्हणून तसं सांगितलं की ह्याचं मी रामाचा प्रतिनिधी म्हणून तुमचे हे क्रियाकर्म करतोय. आणि त्यांनी सगळे क्रियाकर्म त्या ठिकाणी केलेत. क्रियाकर्म करणं हे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. प्रत्येक दिवसाचं वर्णन काय आहे हे गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळं 10वा, 11वा, 12वा, 13वा दिवस आपल्याकडं का साजरे करतात याचं महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी कळतं. रामाला तर याची काहीच कल्पना नाही. आपल्या वडिलांनी देह ठेवलाय माहित नाही. राम जाणत नव्हते का, पण अवतार आहे आणि मनुष्य म्हणून त्यांनी स्वीकारलेलं कर्तव्य आहे. बऱ्याच ज्यांच्या मनात अशी शंका येते की अहो राम तर देव होते, साक्षात परमेश्वर होते, मग त्यांना आधीच कळायला पाहिजे होते हे. पण देव मनुष्य रूप घेऊन आले
आपल्या मनुष्यांना आदर्श दाखवण्यासाठी आले. मनुष्यानं कसं वागावं हे दाखवण्यासाठी आले. देवांनी कसं वागावं हे दाखवण्यासाठी आले नाहीत. म्हणून राम श्रेष्ठ आहे. म्हणून रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार पाहिजे. म्हणून जय जय राम कृष्ण हरी, 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 प्रभु रामचंद्र भगवान की. तर विधी झालेत, दशरथाचे विधी झाले आणि राम गंगा तटापासून पुढे निघाले, चित्रकूटाकडे निघाले. आणि चित्रकूटाकडे जाताना मध्ये भारद्वाज ऋषींचा आश्रम लागतोय. तेव्हा त्या भारद्वाजांनी सुद्धा रामाचं स्वागत केलंय, कारण ते त्याची वाट पाहत बसले होते. आता इथून पुढं जी वनातली कथा आहे ना, ती प्रत्येक मोक्षाची कथा आहे. मोक्षाची वाट प्रत्येक जण कसं बघतो याची इथून पुढं कथा सुरू होते. तर ते मुनी सुद्धा वाट बघत होते. मुनी पत्नी सुद्धा आदिमाया आदिशक्तीची वाट बघत होत्या. म्हणून आपल्याकडं आज सुद्धा कोण सवाष्णबाई घरी आली की तिची ओटी भरायची, तिला कुंकू लावायची पद्धत आहे. कारण येणारी आदिमाया आदिशक्ती आहे. आणि त्याच वेळी जर संध्याकाळच्या वेळी आपल्याकडे कोण आलं तर आपण आवर्जून त्यांचं आदरातिथ्य करतो. कारण लक्ष्मीची येण्याची वेळ ही तिन्ही सांजेची आहे. म्हणून लक्ष्मी पूजन आपण त्याच वेळी करतो. पण लक्ष्मीची एकटीची पूजा करायची का, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण जेथे राघव तेथे सीता आहे, त्यामुळं जेथे लक्ष्मी आहे, जिथे आदिमाया आदिशक्ती आहे, तिथं विष्णूचा सहवास सुद्धा असणारच आहे. म्हणून लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमो नमः असं म्हटलं जातं. लक्ष्मी आधी आणि नंतर नारायण. राधा कृष्ण आधी राधा मग कृष्ण. प्रत्येक ठिकाणी असा आपण उल्लेख करतो. पांडुरंग मात्र आपला एकटा उभा आहे, म्हणून आपण विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणतो. हा मनात आपला विकल्प येणार की विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणतो आपण, रुक्मिणी विठ्ठल मंदिर म्हणत नाही. कारण का, तो त्या ठिकाणी एकटा आहे आणि त्याच्या मागणं नंतर तिथं रुक्मिणी आलेली आहे, म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर असं म्हटलं जातं. कारण विष्णू लक्ष्मी हे स्थैर्याचं प्रतीक आहे. आपले जे तीन देवता आपण म्हणतो, ब्रह्मा विष्णू आणि महेश, ते शंकराचा आपण उपासना करायची असेल तर जलधारया घालून करतो. म्हणजे शंकराच्या शिरावर कधी 2 तांबे पाणी जरी घातलं तरी तो संतुष्ट होतो. आणि लक्ष्मण विष्णूच्या बाबतीत जसं देहाला करतो आपण, जथा देहे तथा देवे. म्हणजे विष्णू हा शृंगार प्रिय आहे, म्हणून आपण विष्णूला कपडे घालतो, दागिने घालतो. शंकराच्या गळ्यात रुद्राक्ष माळाच घालतो, पण विष्णूच्या गळ्यात आपण सुवर्ण अलंकार घालतो. रामाचा जन्म साजरा करताना त्याच्या गळ्यात काहीतरी सोन्याचा दागिना घालतो, पण आपण शंकराचा वाढदिवस कधी साजरा करत नाही. आणि ब्रह्माची तर पूजा आपल्या इकडे कुठं होतच नाही. ती फक्त आपण तिथं जाऊनच करतो. ब्रह्माचं एकच स्थान आहे, पुष्कर. त्यामुळं आपण संसारी माणसं आहे. कारण वैराग्य आपल्याला लांब आहे, म्हणून शंकराला पाणी घालून नमस्कार करतो. तू तुझ्या ठिकाणी राहा, मी माझ्या ठिकाणी राहतो. आणि विष्णूला मात्र
आपण म्हणतो की नाही, जसं मला आहे तसं तुला देतो, कारण उलट आहे. परमेश्वर जसं स्वतः राहतो तसं आपल्याला पण ठेवतो. म्हणून परमेश्वराच्या समोर जाताना सुचितभूत अवस्थेत जायचं आहे, समृद्धीनं जायचं आहे. म्हणजे त्या समृद्धीमध्ये राहील आपण, असा तो आपल्याला नेहमी आशीर्वाद देतो. त्या प्रमाणात ते ऋषी तिथं सज्ज होऊन तयार आहेत, भरद्वाज ऋषी, की नाही आता माझ्याकडं लक्ष्मी सहित नारायण येणार आहे, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि त्यांनी त्याला आग्रह केला रामाना की तुम्ही 4 दिवस आमच्याकडे राहा. तेव्हा भरद्वाज पत्नी म्हणतात की हे सीते, तू माझी कन्या आहेस, त्यामुळं तुझं कौतुक करण्याचा मला अधिकार दे, मला काहीतरी तुला करून घालता यावं. म्हणून आज सुद्धा आपली मुलगी माहेरी येते तेव्हा तिला आपण निरनिराळे तिच्या आवडीचे पदार्थ करून घालतो. ही आपली संस्कृती आहे. रामायण आपल्याला संस्कृतीच सांगतं, विकृती कधीही सांगत नाही. म्हणून सदैव आपल्या मुखात नाम असलं पाहिजे, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय